बरोबर. आकाश काय आता बरं चाललंय? आता केंद्र सुरू करतो ना आता. नाही थांबा थोडे अजून हात तुमचे नाही नाही आता काय म्हणजे बाहेर नाही आता हांडे सुद्धा तुम्ही प्रत्येक माणसाशी कशाला कसं समजावून सांगायचं. नवीन मनुष्य येतो की तो मला सांगतो ते एक हांडे म्हणून वेडा मनुष्य आहे तो आमच्या मागे लागला. तुम्ही प्रत्येक नवीन माणसाशी कशाला बोलता हांडे थोडंसं लक्षात घ्या. सहयोगात आधी गहन व्हा. असं करू नका. तुम्ही जो मनुष्य आला त्याच्याशी बोलता मग तुम्हाला माहिती नाही तो कोण आहे का कमिशनर आहे का कोण आहे. ते निरोप आला माझ्याकडे तिकडे एक मनुष्य आहे वेड्यासारखा सगळ्यांशी बोलतो. आता तुम्ही कृपा करून कोणत्याही नवीन माणसाशी बोलू नये अशी माझी थोडे दिवस राहू द्या. जरासा आरामात चालू द्या. मी आता येते पुण्याला मग आपण समजून घेऊ बरं का. असं करू नका. सहयोगाचं नाव वाढलं पाहिजे. लोकांनी असं नाही म्हटलं पाहिजे सहयोगी वेडे आहेत आहे की नाही. ते आपलं प्रत्येकाशी काहीतरी बोलतात. नाही करू नका. नाही नाही बघा तुमचा तुम्ही हे बघा माझ्याकडे हे बघा एक उत्तर आहे बघा. थांबा थांबा तुम्ही हात माझ्याकडे करा बघा. आता थरथरच होता तुमचा. नाही मला असं काहीतरी बोलणं म्हणजे माताजी मग कसं मी माताजीला पत्र टाकतो आणि मुद्दाम स्कोअर करण्याची काही जरूर नाही. माताजींचे कार्य करत असताना मी स्वतः तिथे 2000 रुपये स्वतः खर्च करून माताजीचं कार्य मी इतकं वाढवते तिथं आणि माझे रात्रंदिवस तळमळ तिथं कार्य करण्याचे आणि तिथे सिटीमध्ये इतके लोक जमतायत कबूल आहे. मी 50-60 लोक जागृत करून दिले बघा माझं रात्रंदिवस कार्य चालू आहे. तुम्ही हे लक्षात घ्या. तुम्ही आता ऐकून घ्या. तुम्ही माझं ऐका. हे बघा तुम्ही माझं ऐका. तुम्ही जोपर्यंत नीट होत नाही आम्हाला पाहिजे ना आमचं कार्य. मी का नाही म्हणणार. एक विचार तुम्ही बघा तुम्ही जे करणार तेच आम्ही करतोय ना. मी का म्हणते सध्या नको कारण तुमच्या हातून जे लोक जागृत होतील त्यांना त्रास होणार हे लक्षात ठेवा. मी तुमची आई आहे. मी तुम्हाला खरं ते सांगते वाईट नाही वाटून घ्यायचं. तुम्ही उत्तम व्हा आधी. तुम्ही उत्तम झाले म्हणजे मग कार्य करा ना. ऐकी नाही गोष्ट कुणाला त्रास नाही झाला पाहिजे. मान्य ते कबूल पण माझं काय म्हणणं माताजी तुम्ही बंद होऊन सांगितलं बंद ठीक आहे पण स्कोअर करून लोकांना सांगण्यामध्ये इतके अपप्रचार करणं हे बरोबर नाही. काय म्हणजे आपण जे छापलेलं जे आहे ते छापावरती काट मारायचे लोकांना सांगायचं हे बंद आहे म्हणून ती सेंटर बरोबर केली होती. त्याच्यामध्ये 2 सेंटर आपण बंद करायला सांगायचे आणि राजवाडे करावे. ती 2 बंद करायची होती आपण स्कोअर केली. सेंटर चालू खोडून टाकलं. सेंटर चालूच नाही तर तिथं लोकांना सध्या बरोबर मला वाईट नाही वाटून द्यायचं. हे सगळ्यांच्या हितासाठी आहे जनहितासाठी आहे. तुम्ही जनहितासाठी द्या. आधी तुम्हाला मी तयार समजा आमच्या मते एखादी बोट अजून अशी तयार नाही की समुद्रात सोडता येईल तर त्याच्यात आम्ही लोकांना कसं बसायला म्हणू. एक विचार ते आम्ही डिसाईड करू. तुम्ही ह्यांच्यावर लागू नका. मी ह्यांना स्वतःच लहानपणा तुमची बोटशी तयार करते मग बस आता हांड्याना बघा आता हांड्याना 100ला मी सांगितलं की तुम्ही कुणीशी बोलू नका. बाहेरचे लोक ॲक्च्युली यांच्याबद्दल रिपोर्ट आहे. मला काय माहिती आहे बाहेर कृपा करून नका. तुम्ही माझीच मुलं आहात. फक्त माझं म्हणणं आहे की तुमची बोट अशी उत्तम करून देते. आता येते ना मी पुण्यालाच वास्तव्य करते ना कशाला घाबरता तुम्ही. झालं आनंदात राहायचं. आपली बाहेर करून द्यायची आधी लहान व्हायब्रेशन जर कळाल्या तर मी तुम्ही ध्यानाला बसू नको. मला आईचे जर व्हायब्रेशन मिळालं बसा. पण तुमचं काय आहे की लेफ्टला पकडे राईटला पकडे दोन्हीकडे पकडे सांगायचं. तर काय करायचं की आधी उजवा हात फोटोकडे ठेवण्याच्या ऐवजी पहिल्यांदा डावा हात ठेवून उजवा हात जमिनीवर एक दिवा ठेवायचा. मग खुर्चीवर बसायचं पाणी ठेवायचं आणि उजवा हात फोटोकडे आणि डावा व्हायब्रेशनसाठी करेक्ट झाले मग मला काय हरकत आहे. मला तर पाहिजेच लोक आहे ना. तुमचं नीट झालं आधी नाव आपली पूर्ण तयार करा आणि त्याच्यात 100च्या 200 भरूया. मी नाव तयार करून मी मात्र बसण्याचा प्रयत्न करणार आहे सारखा. बस तुम्ही नीट बोलता आणि क्रोध थोडा कमी करायचा. डावा हात असा पण उजव्या हाताला घालायचा. बस आरामात. आईला तर तुम्ही समर्पण केलेलंच आहे. नाही ना घडवायचं बघ काम माणसं आहे. आम्ही घडवून घेतो ना. आताच तुम्ही आलात काय हरकत नाही. 2 दिवसात ठीक झालं म्हणजे झालं. आता एवढे जुने हांडे माझं ऐकत नाही. मी म्हणते तुम्ही आधी सहयोगात उतरा बोलू नका. लिडरशिप पहिल्यांदा कशाला. पहिल्यांदा नीट झालं पाहिजे मग लिडरशिप करा. अर्धवट लोक लिडरशिप करतील का. मला तर पाहिजेच आहे की नाही. छान आनंदात राहायचं. आनंदात काय ठीक आहे. अच्छे से चल रहा है. गवणाचा आहे का कशाचा आहे देवाला ठेवतो. गुळाचाही खूप वास येतो.
सकाळी येऊ का हां सकाळी बरं काही नाही तुम्ही या उद्या बसा त्या केवढ्या बघताय असं काय झाले की नाही चेहरे सांगतात कळलं ना आता सहयोगात स्वतःचं आधी हित करून घेतलं पाहिजे मग दुसऱ्यांचं हित झाला